डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत हे मी अध्यक्ष असताना हे काम झालं होतं कारण की जेव्हा मी तुमच्याकडे माझ्या इलेक्शन प्रचारासाठी आले होते तेव्हा इथे हाय रस्ते वगैरे काहीच नव्हता, चिखल होता, खड्डे होते, खडी टाकलेली होती। पण मला इतके छान तुम्ही मला सगळ्यांनी निवडून दिलं आणि मला नगरपालिकेत छान साथीदार भेटले, म्हणजे हेमाताई गुलाटी असतील, मुक्तारबाई असतील, राजेश दादा, रवी दादा गुलाटी यांनी वारंवार मला सांगून समजावून की इथले कामं झालेच पाहिजे आणि किती गरजेचे आहे, म्हणून आपण जेवढा जास्ती निधी या भागात देता आलो तेवढा देत गेलो। आता तुम्ही विचार करा, मी अध्यक्ष व्हायच्या आधी पण हे सगळे 4 जण नगरसेवक होते, पण तेव्हा काम झाले का आपलं? कारण ते तेव्हाचे अध्यक्ष तसं नाही, मला वेगळा मुद्दा मांडायचा आहे। जे कोणी नगरसेवक या भागाचे होते त्यांना इथली कामं करता आली का? नाही करता आली, कारण की तेव्हाच्या अध्यक्षांना कामच करायचं नव्हतं। पण मला माझ्या वडिलांचा आशीर्वाद होता आणि मला हे कामं करून पाहिजे होते। मला भाषण करता येत नाही पण कामं करता येतात, हेमा भाभींसारखं। तेच मला म्हणायचे आमदार साहेबांबद्दल। आमदार साहेब तुम्ही असाल, रवी दादा असतील, राजे दादा असतील, हेमा भाभी असतील, मुक्तारबाई असतील किंवा मी, आपण सगळे एक विचाराचे लोक आहोत। नाही तुम्ही सगळे आवी दादा, दीपक पटारे, अर्चनाताई पानसरे, सगळे जण, अशोक राणा, बरोबर चालूबाई, अल्तमश पटेल, रमाताई, प्रकाश ढोकणे, you take everybody's name, आणि स्पेशली चिंदी, शी इज माझी फेवरेट मुलगी आहे ती इथली, आणि ती इतकी डायनामिक मुलगी आहे म्हणून मला बरं जाऊ दे, विषय तो वेगळा आला। मला म्हणायचं होतं की आपण सगळे एक विचाराचे लोक आहेत। आमदार साहेब जे आहेत ना ते एक कवी आहेत, ते एक साहित्यिक आहेत, ते लिखाण करतात, एक विचारवंत व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना ना कुठल्याही जाती पातीचं काम नसतं, त्यांना धर्म ते बघत नाही, कुठला पंथ आहे ते बघत नाही, त्यांच्यासाठी सगळे समान लोक असतात, त्यांना फक्त विकास पाहिजे असतो आणि आम्हाला पण तर तेच पाहिजे। आधीच्या लोकांना काम करता आलं नाही कारण त्या अध्यक्षांना काम करायचं नव्हतं। इथला रस्ता झाला कारण की माझे भाऊ जे माझ्या सोबतीला आले त्यांना पण काम करून हवं होतं आणि मला पण काम करायचं होतं। आता आमदार साहेब जर निवडून आले ना तर आमचाच फायदा होणार आहे। जे राजेश दादा म्हणाले की आपला फायदा होणार आहे, खरंच होणार आहे, कारण जो निधी आमदार साहेबांना मिळणार आहे असा स्वतंत्र निधी नगराध्यक्षांना किंवा नगरसेवकांना नसतो, तो आमदार साहेबांना असतो आणि आमदार साहेब आपल्याला भरपूर मदत करणारे, जे जे कामं रवी दादांनी इथे स्पष्टपणे सांगितले की ते करणारे ते करू शकतात, कारण की आमदार आपल्या हक्काचा असणार आहे आणि त्याच्यासाठी येत्या 20 तारखेला आपण 3 नंबरचं बटन दाबून घड्याळ चिन्हाला मतदान करायचंय आणि आमदार साहेबांना भरघोस मतांनी विजयी करायचंय। एवढी आपल्या सगळ्यांना प्रेमाचं आव्हान करते आणि मदत मागते तुमची की असा चांगला उमेदवार हातचा सोडू नका। आम्हाला जर काम करायचं असेल तर आम्हाला हाच आमदार पाहिजे। चांगले आमदार निवडून दिले, आपली कामं चांगली झाली, चांगले नगरसेवक नगरसेविका निवडून दिल्या, नगराध्यक्ष निवडून दिल्या, त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। म्हणून खरं अर्थानं तुमच्या समोरचं कार्य फार सोपं आहे की 20 तारखेला जी निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागात, आपल्या भागात, आपल्या सगळ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जे चांगलं काम करतात, आपल्या बरोबर रात्रंदिवस उभे राहतात, अशाच व्यक्तीला आपल्याला परत निवडून द्यायचं आहे। म्हणून महायुतीचे जे उमेदवार आहेत, आपले आमदार लवजी कानडे साहेब, ते सर्व अर्थानं सर्वोत्तम असे आमदार, म्हणून
त्यांनाच आपण सगळ्यांनी निवडून द्यावं ही आग्रहाची विनंती करण्याकरता आम्ही सगळे आपल्या समोर आलो. अजून लवजी बोललेले नाही, बोलतील, पण त्यांच्याबरोबर प्रचार करत फिरत असताना मी अनेक ठिकाणी पाहिलं की लवजी थोडंसं खोटं सांगतो. खोटं बोलतात तुम्ही लवजी सांगतात की माझ्या आधी 20 वर्ष विधानसभेत श्रीरामपूरच्या आमदारांनी तोंडच उघडलं. खोटं सांगतात. मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिले, असे मागच्यापासून जांभा द्यायचे. विधिमंडळामध्ये कामकाज चालू असताना, सरकार काहीतरी विषय मांडत असताना, कुठल्यातरी विषयावरती चर्चा चालू असताना, कुठलं तरी नवीन विधेयक करायचं असेल, कायदा करायचा असेल, तर ज्यावेळी चर्चा होते, विविध आमदार मतं मांडतात, आमदारांनी लक्ष द्यायचं असतं, सुधारणा सुचवायची असते. हे लवजींनी केलं. मात्र लवजींच्या आधी लवजी जे सांगतात ना की 20 वर्ष आमदार तोंड उघडत नव्हते, लवजींचा सांगण्याचा अर्थ हा आहे की ते बोलत नव्हते, विचार मांडत नव्हते, तोंड उघडत होते ना, जांभया द्यायला तोंड उघडत होते. त्यामुळे तेवढी दुरुस्ती मला लवजींच्या बोलण्यात करायची होती. त्यामध्ये आता तुमच्याबद्दल काय बोलू? कालपर्यंत तुमच्या बंधूंची भाषणं ऐकली, आज तुमचं षटकार पाहिलं पाहिलं. तुमचे आचरेकर सर होते कोण? भावा बहिणीचे. तुमचे आचरेकर सर होते कोण? आमचे आदर्श नामदार स्वर्गीय गोविंदरावजी अधिक साहेब आणि आमचे आई वडील. यांच्या दोघांच्या भाषणांना पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर, कारण सगळ्या विषयांचं त्याच्यामध्ये आकलन असतं आणि सर्वसामान्य कुणालाही ते विषय समजतील अशी भाषण शैली असते. पण मी हे पाहिलं की ग्रामीण भागात का निलेश बोलत होते, आज तुम्ही इथं बोलतात, निलेश हे शहरात बोलत होते. प्रत्येक विषयाचं आकलन आहे आम्हाला, प्रत्येक विषयाचं. त्यामुळे विद्वान विद्वत्तेचं गाव आपलं आहे आणि अशा गावामध्ये मला कधी कधी प्रश्न पडतो की समोरचे लोक जे प्रचार करायला येतात, माझी अडचण अशी की कधी आमच्यामध्ये संभाषण झालं असेल मुक्ताबाई, तर मला ते काय बोलतात कळलंच नाही, कारण ते तोंडात बोलतात. माझ्या बहिणींनी आणि राजेश अलंगनी म्हणजे त्यांनी तर खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं. त्यात रवीजींनी पण प्रशस्ती पत्र दिलं की सगळ्यात चांगली बहीण ही, सगळ्यात चांगला भाऊ तो. तुम्ही तिथं बसता बसता विचार करत होतो की माझं काय. कालपर्यंत मला सांगायचं की ताईंचा सगळ्यात चांगला भाऊ मी. ताईला सगळे दादा आठवले, मी नाही आठवलं. तुम्ही पाहत होता. दादा तुम्ही आमच्या जागेचा प्रश्न सोडून द्या, फक्त जागेचा प्रश्न सोडून द्या. सगळ्यात लाडके तुम्ही आमचे. आम्ही डोक्यावर घेऊन नाचू दादा तुमच्या. आग्रह केला दादा, आम्ही डोक्यावर घेऊन नाचू. आपले नेते कोण होणार आहेत? आपले नेते कोण आहेत? लवजी आहे. काम कुणाला सांगतात? राजेशजी. किती हुशार व्यक्ती. मांगो उसी से जो दे खुशी से और कहे ना किसी से. आपल्यासारख्या सर्व गरीब समाजातील माणसांना बाबासाहेबांनी एकच छोटासा मंत्र दिला की शिका. आणि ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबाचा हा मंत्र खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आणला त्यांना इतर कशाचीही गरज वाटली नाही. त्या सर्वांचं कल्याण झालं. मलाही माझ्या गरीब बापानं बोर्डिंग मध्ये घालून का होईना मागासवर्गीय पोरांच्या पण शिकवलं आणि त्यामुळं खरं तर मी आज तुमच्या समोर उभा आहे. मला गरीबाचा आमदार म्हणतात पण माझ्यासाठी ते भूषण आहे. तुम्हीच 2019 साली माझ्यावर विश्वास दाखवलात, मला आपलं म्हटलं आणि मला आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी दिली. आणि मी देखील मागील 5 वर्ष माझ्याकडे असणारा शासन प्रशासनाचा अनुभव ज्ञान
आणि बाबासाहेबांच्या विचारावरची श्रद्धा याच्या माध्यमातून जेवढं म्हणून काम करता येईल तेवढे केले. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी फार विस्ताराने सर्व गोष्टी सांगितल्या, मी आधी बोलणार. मी आपल्याला एकच विनंती करेन की आता आपलं चिन्ह घड्याळ आहे आणि तुम्हाला पुन्हा मला सेवा करण्याची संधी द्यावी म्हणून मी विनंती करायला आलो. इथले प्रश्न राजेशजी अलग साहेबांनी मांडले, प्रकाशजी ढोकणे साहेबांनी मांडले, आपण सर्वांनी मांडले. खर तर आज इथे आमची श्रीरामपूर नगर परिषदेमध्ये तुमचे भाऊ म्हणून, भगिनी म्हणून काम करणारी आखी टीम, आमचे मेहबूब भाई आहेत, मुक्तार भाई आहेत, रविदादा आहेत, साजिद भाई आहेत, सर्व लोक तिथे उपस्थित आहेत. खरं तर मी भाग्यवान आहे. मारुतरा या. मी भाग्यवान आहे का एवढे सर्व आपली सतत काळजी घेणारे मित्र मला मिळालेले आहेत. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.